बघा आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय आहे तर चेक करा. इथे टेस्टीज आहेत. हे काय आहेत? टेस्टीज दिसते. जिथे जिथे काम आहे, जिथे जिथे मला आता तुम्हाला सांगायचंय की स्पर्म प्रोडक्शन होतं कुठे, आपण आता शिकलेलो ना की स्पर्म प्रोडक्शन कुठे होणार तर टेस्टीज मध्ये होणार. ठीक आहे, आणि टेस्टीज मध्ये होणार कसं तर मी आता तुम्हाला सांगतेय. ठीक आहे, आणि इथे काय आहे बघा, युरेथ्रा, टेस्टीज. ठीक आहे, हे जे तुम्हाला इथे छोटी अशी ग्लँड दिसणार आहे याला म्हटलेलं आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ठीक आहे, आणि ही तुम्हाला इथे दिसते कुठली ग्लँड आहे? प्रोस्टेट ग्लँड आहे. इथे आहे सेमाइनल वेसिकल. यांचं काम काय आहे मी तुम्हाला आता पुढे सांगते. हे काय आहे तुमचं युरिनरी ब्लॅडर, जिथे युरिन तुमचं काय असतं स्टोअर्ड असतं, याला काय म्हणणार? युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, हा काय आहे? युरेटर आहे. याला म्हटलेलं आहे वास डिफरन्स. त्याला काय म्हटलेलं आहे? वास डिफरन्स. ठीक आहे, देन लेबलिंग बघा सगळ्यांनी, याचं काम आहे आपल्याला. बघा इपिडिडायमिस. ठीक आहे, इपिडिडायमिसच्या खाली काय आहे तर वासा इफ्रेन्शिया. वासा काय आहे? इफ्रेन्शिया आहे. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्या आतमध्ये काय आहे? रेटेटेस्टिस. त्याच्या आतमध्ये काय आहे? रेटेटेस्टिस. आणि रेटेटेस्टिसच्या आत काय आहे? टेस्टिक्युलर लोब्युल्स. काय आहेत? टेस्टिक्युलर लोब्युल्स. ठीक आहे, आता हे डायग्राम दाखवण्यामागचं रिझन काय आहे तर स्पर्म प्रोडक्शन कुठे होणार? स्पर्म प्रोडक्शन कुठे होणार आणि कसं होणार? ठीक आहे, स्पर्म प्रोडक्शन कुठे होणार तर हे टेस्टिस दिसते तुम्हाला, टेस्टिस. ठीक आहे, या टेस्टिस मध्ये तुमचे स्पर्म प्रोड्यूस होणार. कुठे होणार? टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोड्यूस होतील. आता कसे होणार तर बघ, तुम्हाला हे टेस्टिक्युलर लोब्युल्स दिसतात. टेस्टिक्युलर लोब्युल्स दिसत आहेत. ठीक आहे, तर टेस्टिक्युलर लोब्युल्स त्याला मी टीएल लिहिते. ठीक आहे, त्याच्यामध्ये असतात सेमिनिफेरस ट्युब्युल. काय असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. ठीक आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल्स कसे असतात तर हायली कॉइल्ड असतात. कसे असणार? हायली कॉइल्ड असतात. हायली कॉइल्ड म्हणजे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. कुठे प्रेझेंट असणार तर या टेस्टिक्युलर लोब्युल्सच्या आतमध्ये प्रेझेंट असणार. काय प्रेझेंट असणार? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, आता या सेमिनिफेरस फेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये पण प्रेझेंट असतात तुमचे जर्मायनल इपिथेलियम. काय असणार? जर्मायनल इपिथेलियम सेल्स. हे सेल्स प्रेझेंट असतात. कुठे प्रेझेंट असणार तर सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार? तुमचे जर्मायनल इपिथेलियल सेल्स. ठीक आहे, जर्मायनल इपिथेलियम सेल्स प्रेझेंट असणार. आणि हे सेल्स काय प्रोड्यूस करत असतात तर स्पर्म प्रोड्यूस करत असतात. काय प्रोड्यूस करणार? स्पर्म प्रोड्यूस करणार. ठीक आहे, आता काय होणार? इथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की टेस्टिक्युलरच्या आतमध्ये, ठीक आहे, याच्या आतमध्ये इथे काय असणार? सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार तर जर्मायनल इपिथेलियम प्रेझेंट असेल. आणि जर्मायनल इपिथेलियम काय करणार तर स्पर्म प्रोड्यूस करणार. ठीक आहे, तर इथे काय होईल? जर्मायनल इथे म्हणजे इथे सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये स्पर्म प्रोड्यूस होणार. ठीक आहे, काय प्रोड्यूस होणार? स्पर्म प्रोड्यूस होणार. प्रोड्यूस कोण करणार तर जर्मायनल इपिथेलियम प्रोड्यूस करेल. इनिशियली काय असणार? स्पर्म इमॅच्युअर्ड असतील. इमॅच्युअर्ड म्हणजे काय? पूर्णपैकी डेव्हलप झालेले नाही. ठीक आहे, मग काय होणार? सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये जसेच काय करणार? इपिथेलियम स्पर्म प्रोड्यूस करणार, तर तो काय होईल? हळूहळू वर ट्रान्सफर होत जाणार. कुठे ट्रान्सफर होत जाणार तर बघा, आधी तो कुठे जाणार? टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये. कुठे जाणार? टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तो जाणार रेटेटेस्टिस. कुठे जाणार? रेटेटेस्टिस. ठीक आहे, त्याच्यानंतर तो जाणार वासा इफ्रेन्शिया. कोण? स्पर्म ट्रॅव्हल करतोय. कोण ट्रॅव्हल करतोय? स्पर्म ट्रॅव्हल करतोय. बनला कुठे आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये. ठीक आहे, कोणी बनवलेला आहे तर जर्मायनल इपिथेलियम. ठीक आहे, हे जे सेल्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे? स्पर्म प्रोड्यूस केलेलं आहे. इनिशियली तो काय आहे तर इमॅच्युअर्ड आहे.
इमॅच्युअर्ड असताना तो काय करणार, हळूहळू वर ट्रॅव्हल करेल. तर कुठून कुठे जाणार, सेमिनिफेरस ट्युब्युल्स पासून कुठे जाणार, टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये. देन कुठे जाणार, रेटेटेस्टिस. देन कुठे जाणार, वासा इफ्रेन्शिया. आणि देन कुठे जाणार, इपिडिडायमिस. कुठे जाणार, इपिडिडायमिस. आणि इपिडिडायमिस काय आहे, तर एक लॉंगर ट्युब्युल आहे. ठीक आहे, एक लॉंगर ट्युब्युल आहे. आणि इपिडिडायमिस मध्ये स्पर्म काय करत असतो, तर मॅच्युअर्ड होत असतो. स्पर्म कुठे मॅच्युअर्ड होणार, तुमच्या इपिडिडायमिस मध्ये स्पर्म मॅच्युअर्ड होईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तो कुठे जाणार, तर वासा डिफरन्स. ठीक आहे, कुठे जाणार, वासा डिफरन्स मध्ये जाणार. त्याच्यानंतर तो काय असणार आहे, युरिनरी ब्लॅडर कडून ट्रॅव्हल करून तो कुठे जाणार, तुमच्या युरेथ्रा थ्रू तो काय येणार, बाहेर ये. युरेथ्रा थ्रू काय येणार, बाहेर येणार. कोण, स्पर्म. कोण येणार, स्पर्म बाहेर पडणार. ठीक आहे, कुठून कुठे, तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये प्रेझेंट असलेले जर्मायनल इपिथिलियम त्याला प्रोड्यूस करतील. इनिशियली तो कसा असेल, इमॅच्युअर्ड असणार. ठीक आहे, इमॅच्युअर्ड नंतर तो काय करणार, ट्रॅव्हल करेल. कुठून कुठे ट्रॅव्हल करणार, तर टेस्टिक्युलर लोब्युल टू रेटेटेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, देन इपिडिडायमिस. इपिडिडायमिस मध्ये काय असणार, तो मॅच्युअर्ड होईल. ठीक आहे, कारण ती लॉंगर आहे. खूप वेळ स्पर्म इपिडिडायमिस मध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे तो तिथे काय होणार, मॅच्युअर्ड होईल. मॅच्युअर्ड झाल्यानंतर तो कुठे होणार, वासा डिफरन्शिया मध्ये तो येणार. आणि त्याच्यानंतर तो युरिनरी ब्लॅडरला कव्हर अप करून, ठीक आहे, युरिनरी ब्लॅडरच्या आत जाणार नाही, तर युरिनरी ब्लॅडरच्या साईडनी, ठीक आहे, तो काय करेल, इथे युरेथ्रा थ्रू बाहेर येणार. ठीक आहे, युरेथ्रा थ्रू कुठे येणार, बाहेर येणार. ठीक आहे, आता बघा, हे तर झालं तुम्हाला स्पर्मचं सांगितलंय. आता स्पर्मचं सांगितलंय. इथे जे तुमचे 3 ग्लँड्स आहेत, कुठले कुठले ग्लँड्स, कुठले कुठले ग्लँड्स, तर पहिली ग्लँड सेमायनल वेसिकल. पहिली ग्लँड सेमायनल वेसिकल. ठीक आहे, सेकंड आहे प्रोस्टेट ग्लँड. सेकंड काय आहे, प्रोस्टेट ग्लँड. आणि थर्ड आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. थर्ड काय आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड. हे काय करणार, तर स्पर्म जसा इथे यांच्या, इथे ही तुमची सेमायनल वेसिकल आहे, इथे काय आहे, प्रोस्टेट ग्लँड, आणि खाली काय आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे. बरोबर, तर हे काय करतील, एक सिक्रिशन सिक्रीट करणार. एक काय प्रोड्यूस करणार, सिक्रिशन प्रोड्यूस करणार. जो कसा असेल, स्टिकी असणार, त्याच्यामध्ये तुमचे शुगरी कंटेंट प्रेझेंट असतील. बरोबर, हे सिक्रिशन हे काय होणार, स्पर्म सोबत मिक्सअप होणार. ठीक आहे, काय होणार, या तिन्ही पण ग्लँडनी प्रोड्यूस केलेले सिक्रिशन्स. ठीक आहे, आणि इथून आलेला स्पर्म, ठीक आहे, कंबाईन होऊन काय बनवणार, सिमेन. काय बनवणार, सिमेन. ठीक आहे, सिक्रेशन कसं असणार तुमचं, नरिशमेंट आणि एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी हे ग्लँड्स काय करणार, सिक्रिशन प्रोड्यूस करतील. ठीक आहे, आणि हे सिक्रिशन कोणासोबत कंबाईन होतील, स्पर्म सोबत. ठीक आहे, आणि या पूर्ण सोल्युशनला आपण काय म्हणणार, सिमेन असं म्हणणार. ठीक आहे, तिन्ही पण सोल्युशनला, पूर्ण सोल्युशन मिळून आपण काय म्हणणार, सिमेन असं म्हणणार. ठीक आहे, सिमेन कसं असणार, थोडासा थिकी असणार आणि व्हाईट इन कलर असेल. ठीक आहे, आता इथे बघा, हे झालं तुमचं इथे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्पर्म कुठे प्रोड्यूस होतात आणि कसे प्रोड्यूस होतात मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे.